संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 93। भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प तुका मने भिड खोटी लाभ विचारावा। तर अर्थ बघूया। नंबर 1, भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग। म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की ज्या माणसाने भोगावर माया ठेवलेली आहे, जो जगातील सुख साधनांमध्ये रमतो, तोच माणूस स्वतःला त्यागी म्हणून मिरवतो। दुसरीकडे जो खरोखरच साधी राहणी ठेवतो, लोभ मोह इंद्रियांचे सुख टाळतो, तो समाजाच्या नजरेत भोगी म्हणून ओळखला जातो। एका समाजातील विसंगतीचे चित्रण आहे। सामाजिक प्रतिष्ठा कधी कधी बाह्य दिखाव्याच्या आधारे ठरते, पण खरा त्याग हा मनाने असतो। अंगावर वस्त्र नाही म्हणून कोणी त्यागी होत नाही, आणि सुंदर वस्त्र घातले म्हणून कोणी भोगी ठरत नाही। नंबर 2, ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म। म्हणजेच या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की धर्माचे आचरण करणाऱ्यांच्या अंगावरच अधर्म लादला जातो। मुळात धर्म म्हणजे अंतःकरणाची निर्मळता, पण समाजाने त्याला केवळ बाह्य परंपराच्या चौकटीत बसवलेला आहे। उदाहरण बघा, कोणी वेळेच्या वेळी पूजा करत नाही म्हणून त्याला अधर्मी म्हणतात, पण त्याच वेळी तो माणूस दीनदुबळ्यांना मदत करत असेल, सत्य बोलत असेल, मग त्यामध्ये त्याचा धर्म कोणता? नंबर 3, देव अंतरे ते पापे खोटे उगवा संकल्प। जो माणूस देवांपासून अंतःकरणाने दूर आहे, केवळ पाठीवर टिळा लावून व्रते करून बाह्य हावभाव करून भक्ती करतो, त्याच्या मनात खोटे संकल्पच उगम पावतात। खरा देवभाव हा मनातून असतो। जर मनात अहंकार द्वेष लोभ असेल तर त्या भक्तीत केवळ आडखे आणि पाप असते। देवाचा खरा वास अंतःकरणात असतो, मंदिरात नव्हे। नंबर 4, तुका मने भीड खोटी लाभ विचारावा पोटी। म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की लोक काय म्हणतील याची भीड ठेवण्यात काही अर्थ नाही। माणसाने असा विचार करावा की यातून आत्मिक लाभ आहे का, तुमचं वागणं योग्य आहे का, सत्य आहे का, हे महत्वाचं। समाजाने काहीतरी नियम आखले म्हणून त्यात गुंतून न पडता त्यामागचं सत्य समजून घेणं महत्वाचं। थोडं उदाहरण मोठं बघूया आपण। समजा 2 व्यक्ती आहेत, राम आणि श्याम। राम रोज मंदिरात जातो, उपवास करतो, मोठमोठ्या कीर्तनात भाग घेतो, पण घरात तो पत्नीवर ओरडतो, कामवाल्यांना अपमानित करतो, अहंकार वागतो। पण मात्र श्याम कोणालाही न सांगता दर रविवारी गरीब मुलांना अन्न वाटतो, आई वडिलांची सेवा करतो आणि नेहमी नम्रपणे वागतो। समाजात राम अधिक धार्मिक मानला जातो, पण तुकाराम महाराज त्यांच्या दृष्टिकोनातून श्यामच हा खरा भक्त आहे। यावरून असा निष्कर्ष होते की संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आजच्या समाजालाही आरसा दाखवतो। त्यांनी सांगितले आहे की धर्म त्याग आणि भक्ती या गोष्टी केवळ बाह्य आचरणावरून ठरत नाही। खरी भक्ती ही अंतःकरणातील शुद्धतेत आहे। खोट्या
लोकलाजेला बळी न पडता आत्मलाभासाठी आणि सद्वर्तनासाठी जगावं. बाह्य दिखाव्याऐवजी अंतःकरणातील प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे मित्र. तर रामकृष्ण हरी मित्र. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल.